वेलकम बॅक टू माय चॅनल। मी ऐश्वर्या शेलार आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेशोचा हॉल, जो अंडर 150 रुपीजमध्ये आहे, ज्याच्यामध्ये मी काही डेकोर आयटम्स मागवलेले आहेत, काही किचन फाइन्स मागवलेले आहेत। तर हा व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करा। सो मी इतके सारे प्रोडक्ट्स मागवलेले आहेत, मी आता ओपन करणार आहे। यातले काही प्रोडक्ट्स मी ओपन केलेले आहेत ऑलरेडी, काही प्रोडक्ट्स राहिलेले आहेत ओपन करायचे। सो आता बघा, फर्स्ट मी ओपन नाही करत आहे, काय माहिती नाही, बघूया। फर्स्ट मी ऑर्डर केलेला आहे हे ड्रायफ्रूट कटर। याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे, देन हे टाकून असं गोल गोल फिरवायचं। सो ड्रायफ्रूट्स इझिली कट होतात याने। हे मला अराउंड 84 रुपीजला मिळालं आहे आणि आत्ता याची प्राइस 97 रुपीज आहे। सो तुम्ही मेशोचे प्राइजेस कधीही वरखाली होतात। सो मी सगळे डिटेल्स आणि प्रोडक्ट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। मी घेतलं आहे हे किचनमध्ये यूज होणारे कॉटनचे नॅपकिन्स। डीमार्टमध्ये बघायला गेला तर हा एक 95 रुपीजला पडतो। सो हे मला 6 नॅपकिन्स 99 रुपीजला मिळाले। सो खूप चांगली डील होती। सो मी घेतले। किचनमध्ये कितीही नॅपकिन्स असले तरी ते कमीच पडतात। सो नेक्स्ट आहे, हे पण मी ओपन केले। नेक्स्ट आहे ते मेकअप ऑर्गनायझर्स। हे याच्यामध्ये मला वाटतं 3 पीस आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही मेकअप प्रोडक्ट्स किंवा तुम्हाला काही ज्वेलरी काहीही ठेवू शकता। 3 बॉक्सेस आहेत आणि चांगली क्वालिटी आहे, ॲक्च्युली एकदम कडक आहेत। चेन पण चांगली आहे। सो मी माझ्या वॅनिटीसाठी मागवलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी माझं मेकअप प्रोडक्ट्स ठेवणार आहे। मला वाटलं नव्हतं ॲक्च्युली मेशोवरून एवढे चांगले प्रोडक्ट्स आहेत। मी फर्स्ट टाइमच मेशोवरून काही मागवते आहे। श्रीकृष्णाची एक फ्रेम आहे, खूप सुंदर अशी फ्रेम आहे ही, आणि तुम्ही ह्याला कुठेही हँग करू शकता। त्यानंतर मी घेतलेला आहे हा वास, याला हाफ मून वास बोलतात। हे पण एक डेकोर आयटम आहे, आम्ही इथे ठेवण्यासाठी मागवलेला आहे। हा मला 133 रुपीजला मिळाला आहे, छान दिसतो। त्यानंतर नेक्स्ट मी मागवले आहेत फोटो फ्रेम हुक्स। हे पण अंडर 93 रुपीजला मला मिळाले। हे 10 हुक्स आहेत। तुम्हाला जर तुमच्या भिंतीला होल करायचं नसेल आणि काही हँग करायचं असेल तर हे खूप चांगले हुक्स आहेत। त्यांना ओपन करून स्टिक करायचं आणि खूप हेवी बॉल वगैरे हँग केली तरी हे पडत नाही। सो मी स्वतः यूज केलेलं आहे आधी, त्यामुळे मला माहिती आहे। सो मी परत हे रिपर्चेस केलंय। नेक्स्ट हे मी मागवलेलं आहे फ्रीजचे ऑर्गनायझर्स। फ्रीजमध्ये सामान कसंही पडलेलं असतं, सो मी हे बॉक्सेस मागवले आहेत। हा 6चा पॅक आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये भाज्या वगैरे ठेवल्यानंतर ना खूप दिवस राहतात, कारण की जे पण पाणी साठतं डब्यामध्ये ते याच्यामधून खाली जातं। हा फक्त एकच प्रोडक्ट आहे जे मला एक्सपेन्सिव्ह मिळालं आहे, हे 270 रुपीजला। तर असा एक कंटेनर आहे हा, आणि याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता आणि त्यामुळे फ्रीज खूप ऑर्गनाइज राहतो याच्यामध्ये। नेक्स्ट मी मागवलेलं आहे हे कपडे अडकवायचा स्टँड। सो हे तुम्हाला डोरला अडकवायचं आहे आणि याच्यावर तुम्ही कपडे, पर्सेस किंवा काहीही तुम्हाला अडकवायचं आहे तर अडकवू शकता। या गोष्टींनी काय होतं ना की तुम्हाला एक्स्ट्राचे होल्स करायला लागत नाही, आणि जिथे आपण भाड्याच्या रूम्समध्ये राहतो तिथे तर होल्स करणं अलाउडच नसतं। सो हे पण एक खूप चांगलं प्रोडक्ट वाटलं। ॲक्च्युली याची लिंक मला मिळत नाही आहे, पण मी शोधून ह्याची लिंक पाठवेन, आणि मला याची प्राईस पण नाही आठवत आहे, पण मी टाकेन याची प्राईससुद्धा। सो हे काही प्रोडक्ट्स होते जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते। सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मला सबस्क्राईब करा,
आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.